नमस्कार मित्रमैत्रिणींनो, टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर सध्या TCS या पॅटर्ननुसार परीक्षा होत आहेत. 2026 नंतर जेवढ्या जाहिराती येतील त्या जाहिराती पूर्ण MPSC जाणार आहेत. तर हा 2025मध्ये ज्या होणाऱ्या परीक्षा आहेत त्या पूर्ण TCS पॅटर्ननुसारच होणार आहे. त्या विचार करता आपण बुद्धिमत्ता विश्लेषण सिरीज सुरू केला. तसेच आपला टर्निंग पॉईंट्स हे ॲप पण आहे, तुम्ही प्ले स्टोअरवरती जाऊन बघा आणि हा लोगो आहे टर्निंग पॉईंट्सचा, ते ॲप डाउनलोड करा आणि त्यावरती तुम्हाला फ्री मटेरियल पण आहे भरपूर प्रमाणात. त्याचा तुम्ही म्हणजे अभ्यास करू शकता आणि विविध परीक्षा टेस्ट सिरीज पण आहेत ते जॉईन करू शकतात. पेड आहेत, फक्त त्याची फी आहे 10 रुपये, 21 रुपये, 49 रुपये, याच्यावरती फी नाहीत. आणि तुम्हाला भरपूर प्रमाणात यामध्ये विविध टेस्ट आहेत, भरपूर प्रमाणात घटकनिहाय ते आहेत. तुम्ही एक वेळेस नक्की जॉईन ॲप डाउनलोड करून बघा फ्री मटेरियलमध्ये पण. चला तर आपण प्रश्न पाहू आता. प्रश्न आहे H+I म्हणजेच काय? H ही आयची बहीण आहे. H - I म्हणजेच H ही आयची आई आहे. H/I म्हणजेच H ही आईची पत्नी आहे आणि H गुणिले I म्हणजेच H ही आईची मुलगी आहे. तर आपल्याला हे समीकरण दिलं आहे, पदावली दिली आहे. तर काय विचारलं आहे आपल्याला? यमचे पीशी काय नाते आहे ते विचारलं आहे. तर बघा आता, यम गुणुले यन म्हणजे काय? यम ही एनची मुलगी आहे. यम ही एनची मुलगी आहे. एनची मुलगी कोण आहे? यम आहे. पुढे काय? N-O. N-O. तर यन ही ओची आई आहे. ओची आई कोण आहे? ओची आई आहे. ओची आई कोण आहे? यन आहे. म्हणजे ही स्त्री झाली आणि ही पण स्त्री, मुलगी आहे ना, यांची मुलगी. पुढे काय म्हटलं आहे? O+P. ओ ही पीची बहीण आहे. पीची बहीण आहे म्हणजे ही पण स्त्री झाली. तर काय विचारलं आहे आपल्या? यमचे पीशी काय नाते आहेत? आता हे दोघी बहिणी आणि ओची आई कोण आहे? यन, म्हणजे पीची आई पण यनच झाली. म्हणजे यनला किती मुलं आहेत? तर MOP हे तिघं मुलं आहेत. तर नातं काय विचारलं? यमचं आणि पीचं, म्हणजेच यम ही पीची कोण असेल? तर बहीणच असेल. जे आपलं उत्तर आहे हे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न आहे, इंग्रजी शब्दकोशात खालील शब्दांचा क्रम कोणत्या पर्यायामध्ये दिसतो ते विचारलं आहे. तर ब्रोकन, ब्रेड, ब्रिज, ब्राईड, ब्रूम. तर बघा, ABCDE ह्या क्रमाने जे अक्षरं येतील. आता पहिल्यांदा तर सगळीकडे BR आहे. तर तिसऱ्या नंबरला कोणचा येईल? तर E येईल. ओच्या अगोदर, आयच्या अगोदर काय आहे? E आहे. म्हणजे 2 नंबरचा ऑप्शन 2 येईल. परत नंतर आय येते. आयच्या नंतर D आहे. इथं पण D आहे. पण